आदरणीय अजितदादा पवार यांचं 28 तारखेला जे त्यांचं दुःखद निधन त्या ठिकाणी झालं आणि त्या दुःखाच्या सागरात आपण सर्वजण बारामतीकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी दुःखाच्या सागरात त्या ठिकाणी बुडाला आणि एक आपलं फार मोठं छायाचित्र आपल्यातून निघून गेलं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जे काम केलं होतं ते सर्वसामान्याला मानून त्या ठिकाणी सर्व समाजातील सर्व घटकाला बरोबर घेऊन जायचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जाण्याने आपल्या बारामतीकरांवरती जो दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यातून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं खऱ्या अर्थानं सर्व आमच्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती असतील त्यांना आम्ही एक आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे की आपण ज्या आपल्या गावच्या ज्या यात्रा चालू झालेल्या आहेत तर त्या एकदम साध्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला करायच्यात आणि आपण देवाचे जे कार्यक्रम आहेत ते त्या साध्या पद्धतीनं करून कुठलाही त्या ठिकाणी हे जे कार्यक्रम जे संगीत असतील किंवा बाकीचे काही कार्यक्रम असतील ते आपण कुठल्याही पद्धतीचं न करता ते आपल्या नेत्याला एक श्रद्धांजली म्हणून आपण त्या ठिकाणी एकदम साध्या पद्धतीनं कार्यक्रम करून ते करायचे असं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही सर्वांना आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे. आदरणीय आमचे नेते महाराष्ट्राचे भाग्यविधाते विकास पुरुष आदरणीय दादा यांचा दुर्दैवी असा अपघाती मृत्यू झाल्यामुळं आम्ही सर्वजण दुःखात आहोत. त्या दुःखाला सर्वांनी साथ दिलेली आहे. तमाम महाराष्ट्रातल्या आणि पुणे जिल्ह्यातल्या आणि बारामती तालुक्यातल्या माझ्या ग्रामपंचायत बांधवांना माझ्या कार्यकर्त्यांना आम्ही राष्ट्रवादी पक्षातर्फे आणि पुणे जिल्हा परिषदचा माजी अध्यक्ष त्यांचा छोटा कार्यकर्ता म्हणून आव्हान करतो की आपण सर्वांनी एकदम साध्या पद्धतीने यावेळेच्या यात्रा उत्सव साजरा कराव्यात आणि उत्सव साजरा करत असताना फक्त नैवेद्य नारळ देवाला प्रार्थना की दादांच्या चिरात्म्यास शांती द्या अशा पद्धतीचा कार्यक्रम करावा. वाजंत्री गाजंत्री किंवा तमाशा किंवा डान्स बार कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी वापर करू नये अशा पद्धतीची आम्ही आव्हान केलेलं आहे, विनंती केलेली आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही आज निरावागज ग्रामपंचायततर्फे संपूर्ण गावात वृक्षारोपण करणार आहे अशा पद्धतीची घोषणा मी या ठिकाणी केलेली आहे. माझ्या वाढदिवसाचा 26 तारखेला गुरुवारीच कार्यक्रम असतो सालाबादाप्रमाणे, परंतु मी तोही सुद्धा मी सांगितलेलं आहे यावेळेस कुठेही माझा वाढदिवस मी साजरा करणार नाही. हे माझं नेता, माझं जे छात्र होतं, माझ्यावर जे आशीर्वाद होते, ज्यांनी मला घडवलंय ते आज या दुनियात राहिले नाहीत. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने कुठंतरी गालबोट लावू नये. त्यामुळे त्यांच्या चिरात्म्याला शांती म्हणून मी त्या दिवशी देवाची पूजा करणार आहे आणि त्यांना श्रद्धांजली त्यांच्या आत्म्याला चिर शांती लागावं म्हणून सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की माझा वाढदिवस साजरा करू नये आणि मी पण करणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.